हाय नमस्कार. संगीता किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत जी पचायला हलकी तसेच आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास उपयोगी ठरणारी आहे. आपल्याकडे रोजच्या जेवणात साध्या पण चविष्ट भाज्यांना विशेष महत्त्व आहे. त्यापैकी एक म्हणजे मुळ्याची भाजी. मुळा हा हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर मिळणारा भाजीपाला असून तो आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. मुळ्यात भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे मुळ्याची भाजी केवळ चविष्टच नाही तर शरीरासाठी पोषकही आहे. मुळ्याची भाजी ही पचायला हलकी असते, ती पोट साफ ठेवण्यास मदत करते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास उपयोगी ठरते. चला तर मग साधी सामुग्री, कमी वेळ आणि उत्तम चव या तिन्ही गोष्टींचा सुंदर मिलाप असणाऱ्या मुळ्याच्या भाजीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी 2 ते 3 मध्यम आकाराची मुळे घेतलेली आहेत. त्यांना अगोदर स्वच्छ धुवून घेतलं. चाकूच्या मदतीने मुळ्याचा मागचा आणि पुढचा भाग कट करून घेतला. यानंतर बटाटा सोलायच्या यंत्राने वरचं कवर काढून घेतलं मुळ्याचं. आणि आता आपण किसणीच्या मदतीने या मुळ्यांना किसून घेऊया. दाखवल्याप्रमाणे आपण एक एक करून मुळा किसून घेऊया. मुळा किसून होते तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं वाटण करूया. तर इथं काहीच लागत नाही, फक्त 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 5 ते 7 हिरव्या मिरच्या, बस एवढंच वाटण आपल्याला ह्या भाजीसाठी लागतं. अगदी सोपी आणि साधी भाजी आहे, परंतु खूप चविष्ट लागते. अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला सगळा मुळा किसून झालेला आहे. तर आता मुळा किसल्यानंतर त्यामधील एक्स्ट्राचं पाणी काढण्यासाठी आपण त्याला हाताने असं पिळून त्यातलं पाणी काढूया आणि बाजूला ठेवूया. असं केल्याने मुळ्यातील तिखटपणा निघून जातो आणि मुळ्याला जो एक उग्र वास असतो ना, तोही येत नाही. अशा पद्धतीने आपण जर मुळा चांगला पिळून घेतला आणि जे एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलं तर मुळ्याच्या भाजीचा जो उग्र वास असतो तो अजिबात येत नाही. आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी घालूया. जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालूया आणि कढीपत्ता तडतडल्यानंतर मिरची आणि लसूणचं वाटण घालून चांगलं मिक्स करून घेऊया, परतून घेऊया. 1 ते 2 मिनिट चांगलं परतून देऊया. यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर घालूया आणि तिलाही परतून घेऊया. आता आपण 2 ते 3 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये किसून घेतलेला मुळा घालून घेऊया. संपूर्ण किसलेला मुळा घालून घेतल्यानंतर 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घेऊया, एकजीव मिक्स करून घेऊया. 1 ते 2 मिनिट परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया. 1 ते 2 मिनिट चांगलं मिक्स करून परतून घेतल्यानंतर मंद आचेवर झाकण ठेवून भाजीला शिजवून देऊया. मुळ्याची भाजी ही पचायला हलकी असते, ती पोट साफ ठेवण्यास मदत करते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास उपयोगी ठरते. 5 ते 7 मिनिट मंद आचेवर भाजीला शिजवून दिल्यानंतर त्यामध्ये शेवटी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने तयार होणारी मुळ्याची भाजी तयार आहे. अशा प्रकारे मुळ्याची भाजी ही आपल्या पारंपरिक स्वयंपाकातील एक महत्त्वाची आणि आरोग्यदायी डिश आहे. रोजच्या जेवणात एकदा तरी ही भाजी नक्की तयार करून पहा आणि तिचा साधेपणातील खमंग स्वाद अनुभवा.